आज आपण कुठलंही दूध किंवा मिल्क पावडर किंवा खवा न वापरता आज आपण घरच्या साहित्यामध्ये पेढे बनवणार आहोत। हे खायला खूप टेस्टी लागतात आणि करायलासुद्धा अगदी सोपे आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार। तर आज आपण घरच्या साहित्यामध्ये आणि अगदी कमी साहित्यामध्ये आज आपण हलवाईसारखा पेढा आज घरच्या घरी आज आपण बनवणार आहोत। रक्षाबंधन जवळ आलेलं आहे, तर रक्षाबंधन निमित्त आज आपण पेढा बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथं 2 वाट्यात चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, सारख्या वाटीनं 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। 1 वाटी मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि सजावटीसाठी मी थोडासा पिस्ता घेतलेला आहे। तर आता आपण हे पीठ अगोदर चाळून घ्यायचं आहे। ते चाळणी घेतलेली आहे, यामध्ये आपल्याला बेसन पीठ आणि मैदा चाळून घ्यायचा आहे। यामध्ये घालायचा आता आपल्याला मैदा। तर व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे। इथं मी मैदा आणि बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। थोडंसं असं जाड जाड निघालेलं आहे चाळणीमध्ये। तर मी एक जाड बुडाची आणि असे पसरट कढई घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला मैदा आणि बेसन पीठ चाळून घेतलेलं घालायचं आहे। आता आपल्याला हे तूप न घालताच आपल्याला हे बेसन पीठ 2 ते 3 मिनिट एकदम मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही, एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे 2 ते 3 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। दोन ते 3 मिनिट मी हे तूप न घालताच मैदा आणि बेसन पीठ व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून तूप घालायचं आहे, एकदम आपल्याला तूप नाही घालायचं। थोडं थोडं करून तूप घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही, एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। तूप घातल्यानंतर आपल्याला 2 मिनिट थोड्या तुपावर हे पीठ भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तूप घातल्यानंतर आपण 2 ते 3 मिनिट हे पीठ भाजून घेतलेलं आहे। आपल्याला गुठळ्या मोडत मोडत हे पीठ भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये परत आपल्याला 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे। तर यामधले आपल्याला व्यवस्थित गाठी फोडायच्या आहेत भाजत भाजत हे पीठ। आपल्याला एकूण हे 15 ते 20 मिनिट लागतात आपल्याला हे पीठ भाजायला। थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। चार ते 5 मिनिट झालेलं आहे। तर आपण हे गाठी फोडत फोडत पीठ व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला आणखीन तूप घालायचं आहे। 1 ते 2 चमचे मी तूप शिल्लक ठेवलेलं आहे, लागलं तर आपल्याला नंतर घालायचं आहे। थोडं थोडं तूप घालून भाजल्यानंतर आपलं पीठ व्यवस्थित भाजलं जातं। गॅस आपल्याला अजिबात वाढवायचं नाही, कमी गॅसवरच आपल्याला हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपल्याला हे असं दाबून दाबून पीठ भाजायचं आहे आपल्याला, म्हणजे एकसारखं व्यवस्थित पीठ भाजलं जातं सगळं। 10 ते 12 मिनिट हे मी पीठ भाजून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला राहिलेलं तूपसुद्धा घालायचं आहे। तुम्ही बघू शकता असं मस्त आपलं पिठाला तूप सुटलेलं आहे, व्यवस्थित आपलं प्रमाण झालेलं आहे तुपाचं सुद्धा। आणखीन आपल्याला 6 ते 7 मिनिट हे पीठ भाजून घ्यायचं आहे। ह्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजायचं आहे। एकदम बारीक गॅसवरच आपल्याला हे पीठ भाजायचं आहे, म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं।
गॅस जर वाढवला तर पिठाचा कलर पटकन बदलतो आणि ते व्यवस्थित भाजल्या जात नाही. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मिडियम गॅसवर हे पीठ भाजायचं आहे. खूप छान लागतो अशा प्रकारे बनवलेला पेढा. अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि कमी साहित्यामध्ये खूप छान लागतो बनवलेला पेढा. आणखीन आपल्याला 6 ते 7 मिनिट हे पीठ भाजून घ्यायचं आहे. असं मस्त आपल्या पिठाला तूप सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. एकूण मी 15 ते 16 मिनिट हे पीठ भाजून घेतलेलं आहे. असा मस्त सुगंध सुटलेला आहे पिठाचा. आणखीन आपल्याला 2 ते 3 मिनिट हे पीठ भाजायचं आहे, थोडासा कलर चेंज होईपर्यंत. मस्त आपलं पीठ भाजलेलं आहे. एकूण मी 20 मिनिट हे पीठ भाजून घेतलेलं आहे. असा मस्त कलरसुद्धा याचा थोडासा चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. असं मस्त तूप सुटलेलं आहे आपल्या पिठाला व्यवस्थित. तर व्यवस्थित आपलं पीठ भाजलेलं आहे. तर आता आपण हे खाली काढून याला एका ताटामध्ये पसरून याला थंड करून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करून हे एका ताटामध्ये काढून घेऊया मिश्रण. मी इथे एक ताट घेतलेलं आहे. ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित. व्यवस्थित आपल्याला पसरून याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. नंतरच आपल्याला साखर घालायची आहे थंड करून. आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता आपलं मिश्रणसुद्धा व्यवस्थित थंड झालेलं आहे. 15 ते 20 मिनिट मी हे मिश्रण थंड करून घेतलेलं आहे. एकदम थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये घालायची आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलेली साखर. आता आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आहे. पूर्णपणे मिश्रण आपलं पिठाचं थंड झाल्याशिवाय साखर घालायची नाही आहे. पूर्णपणे आपल्याला थंड करूनच साखर घालायची आहे यामध्ये. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे आपलं पेढ्याचं मिश्रण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याचे पेढे बनवून घेऊया लगेच. अशा प्रकारे यावरून आपल्याला सजावटीसाठी पिस्ता लावून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता असा मस्त आपला पेढा तयार झालेला आहे. आता बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच पेढे बनवून घ्यायचे आहेत. बघू शकता झटपट असे आपले पेढे तयार झालेले आहेत. असे मस्त झालेले आहेत पेढे, तुम्ही बघू शकता. अगदी घरच्या सामानामध्ये आणि कमी साहित्यामध्ये आज आपण हे पेढे बनवलेले आहेत. खायला खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.